सो हे एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड. वेलकम बॅक टू द माय चॅनल. मी आहे आशिष गवळी आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. फर्स्टली गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे कोणतेही तुम्ही माझे अपडेट्स मिस नाही करणार. सो आजचा जो आपला टॉपिक असणार आहे पुशअप्स. जो माझा लास्ट व्हिडिओ होता तो बिगिनरसाठीच होता आणि आत्ताचा पण एपिसोड असणार आहे तो बिगिनरसाठी असणार आहे. म्हणजे जे होमवर्कआउट करतात किंवा ज्यांनी आत्ताच जस्ट जॉईन जिम केलेले आहेत किंवा जे जिम जॉईन करण्याचा विचार करत आहेत आणि मेन म्हणजे हॉस्टेलवरती राहणारी लोक आहेत, म्हणजे पोरं काय ते पुशअप्स मारू शकत नाहीत किंवा त्यांना पुशअप्स मारता येत नाहीत. सो गाईज, हा जो व्हिडिओ असणार तो तुमच्यासाठी असणार आहे. तर फर्स्टली पुशअप्स हा एक आपला वर्कआउटचा बेसिक फाउंडेशनच असते, म्हणजे जिथून आपल्या वर्कआउटची जर्नी स्टार्ट होत्या. सो चलो वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. तर फर्स्ट ऑफ ऑल, जर तुमच्या जिममध्ये किंवा घरामध्ये वॉल असताच, नाही म्हणू कसा वॉल असताच, तर तिथे जाऊन तुम्ही पहिला पुशअप्स परफॉर्म करायचे. तिथे आपल्या शोल्डरच्या लेवलने तुम्हाला ते हात भिंतीवरती लावायचे आणि त्यानुसार तुम्हाला पुशअप्स परफॉर्म करायचे आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला त्यामध्ये 25 ते 30 रिपिटेशन्स मारायचे आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही ते इझिली मारू शकत असाल तर ओके, आपण पुढच्या लेवलला जाऊ शकतोय. त्यानंतर तुमच्या घरामध्ये खुर्च्या असू शकते आणि आपल्या जिममध्ये बेंच असू शकते. तर गाईज, तिथे सुद्धा तुम्हाला 25 ते 30 रिपिटेशन्स मारायचे आहेत. हे तुम्हाला 4 ते 5 दिवस करायचे आहे गाईज. लगेच स्वतःला शहाणं समजून मारायला जाऊ नका पुशअप्स, एवढंच माझं म्हणणं आहे. स्वतःला कमीपणा थोडंसं घ्यायला शिकवा. माझ्यात नाही आहे पण मी शिकत आहे, नो ऑफेन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, ते तुमचं झाल्यानंतर 4 दिवस ज्यावेळेस तुम्ही फ्लोअरवरती मारायचा प्रयत्न करणार, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला नीवरती यायचं आहे तुमच्या, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं. आणि नीचा सपोर्ट घेऊन तुम्हाला पुशअप परफॉर्म करायचे आहेत. ह्याचीसुद्धा तुम्हाला 20 ते 25 रिपिटेशन्स मारायचे आहेत. 20 ते 25 जर तुमच्याने होत असतील तर मारा, नसतील तर 15 होत असतील, 20 होत असतील तर ओके, काही विषय नाही, मारू शकताय. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुशअपची जी काही जर्नी आहे ती परफॉर्म करा. आणि काय लय वेळ लागत नाही गाईज पुशअप्स शिकायला, लईत एक आठवडा जातोय आणि तुमच्या हातातली पण स्ट्रेंथ थोडीफार वाढते. तुम्ही इझिली 10 पुशअप्स मारू शकता ह्यानंतर, जसं की मी ट्राय केले माझ्या लाईफमध्ये. मी सुद्धा पहिल्यांदा वॉलवरती पुशअप्स मारले, त्यानंतर खुर्चीवरती आणि त्यानंतर मग नीचा सपोर्ट घेऊन आणि मग आपले रेग्युलर पुशअप्स. हे सगळं जे मी एक्सपिरियन्स केले ते तुम्हाला सांगत आहे, कोणाचं ऐकून सांगत नाही वगैरे गाईज. तर सो चलो गाइज, मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में.